हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपला जो ईव्हीएस पार्ट 2 आहे त्याचा चॅप्टर 8 जो आहे बिगिनिंग ऑफ सेटल लाईफ तो लेसन पाहणार आहोत. मी तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेज मधून सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला ते अगदी चांगल्या रीतीने समजून जाईल. तर या लेसन मध्ये आपण कोणकोणते टॉपिक अभ्यासणार आहोत पहा. बिगिनिंग ऑफ डोमेस्टिकेशन ऑफ एनिमल्स अँड ऍग्रिकल्चर. डोमेस्टिकेशन ऑफ एनिमल्स म्हणजे पशुपालनाची सुरुवात कशी झाली, माणूस प्राणी कसे पाळायला लागला ते शिकणार आहोत, आणि शेतीची सुरुवात कशी झाली ते सुद्धा आपण पाहणार आहोत. स्पेशल स्किल्स अँड व्हेरियस ऑक्युपेशन्स. विशिष्ट कौशल्ये आणि त्या माणसाने केलेले विविध व्यवसाय याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन घेणार आहोत. कम्युनिटी लाईफ बेस्ड ऑन म्युच्युअल कोऑपरेशन. एकमेकांच्या सहकार्यावर कशी कम्युनिटी लाईफ गावातलं जीवन आधारलेलं होतं ते सुद्धा पाहणार आहोत. स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस म्हणजे त्या काळातली घरं कशी होती, त्यांची रचना कशी होती ते सुद्धा पाहणार आहोत. विलेज सेटलमेंट म्हणजे गावातल्या ज्या वसाहती आहेत किंवा गाव. किनशिप अँड फॅमिली, त्यांचं जे किनशिप म्हणजे रिलेशनशिप, नातेसंबंध कसे होते गावातले आणि कुटुंब व्यवस्था कशी होती ते आपण पाहणार आहोत. तर त्यातला फर्स्ट टॉपिक जो आहे तो आता आपण पाहूया. बिगिनिंग ऑफ डोमेस्टिकेशन ऑफ एनिमल्स अँड ऍग्रिकल्चर म्हणजे पशुपालनाची सुरुवात कशी झाली, माणूस प्राणी कसे पाळण्यास सुरुवात केली माणसाने, आणि शेतीची सुरुवात कशी झाली ते पाहूया. देन फर्स्ट वी लर्न डोमेस्टिकेशन ऑफ एनिमल्स. पशुपालनाची सुरुवात कशी झाली. डोमेस्टिकेटेड एनिमल्स लाईक द डॉग, गोट, शीप, कॅटल, बफेलो एटसेट्रा. पहा, कुत्री, शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल, म्हैस इत्यादी पाळीव प्राणी माणसाला अनेक प्रकारे उपयोगी पडतात. आर युजफुल टू मॅन इन मेनी वेज. माणसासाठी हे प्राणी उपयोगी आहेत. गोट असेल, शीप असेल, गायी म्हशी असतील, है की नाही. देर आर 3 मेन स्टेप्स इन द डोमेस्टिकेशन ऑफ स्पेसीज ऑफ एनी अॅनिमल. कुठल्याही प्राण्याला माणसळवण्यासाठी त्याच्या 3 प्रक्रिया असतात. पूर्वी हे प्राणी जे होते ना, गोट असेल, शीप असेल किंवा बफेलो असेल, ते जंगली प्राणी होते, वाईल्ड अॅनिमल्स होते. माणसाने त्याला आपल्या बुद्धीचा वापर करून माणसळवलेला आहे. मग त्याच्या स्टेप कशा होत्या. पहिली स्टेप होती त्याची कॅप्चर ऑफ द वाईल्ड अॅनिमल्स. त्या रानटी जे होत्या, आता समजा एखादी बफेलो असेल, ती पूर्वी रानात राहायची, तिला पहिल्यांदा पकडायचं, ताब्यात घ्यायचं पहिल्यांदा पकडून, ही त्याची पहिली स्टेप. त्यानंतर काय करायचं, टेमिंग द कॅप्चर्ड अॅनिमल्स दॅट इज ट्रेनिंग देम टू लिव्ह विथ ह्युमन्स. आणि जो वाईल्ड अॅनिमल पकडलेला आहे त्याला काय करायचे, त्यासोबत माणसासोबत राहण्याचं त्याला प्रशिक्षण द्यायचं, त्याला शिकवायचं, माणसासोबत राहायला माणसासोबत शिकवायचं. त्याला पहिल्यांदा पकडायचं, त्यानंतर त्याला माणसासोबत राहायला शिकवायचं. नंतर थर्ड स्टेप काय आहे त्याची, ऑब्टेनिंग युजफुल मटेरियल्स लाईक मिल्क फ्रॉम देम. म्हणजे ते आता समजा म्हैस पकडली असेल, तिला माणसाळवलं असेल, ती माणसासोबत राहत असेल, त्यानंतर ती माणसासोबत राहायला लागली की तिच्यापासून दुधासारखे पदार्थ मिळवायचे. अँड ट्रेनिंग देम टू वर्क फॉर ह्युमन्स ऍज बेस्ट ऑफ बर्डन. म्हणजे माणसासाठी तिला काम करायला शिकवायचं. म्हणजे बैल असेल तर त्या बैलाला माणसासाठी शेतात काम करायला शिकवायचं, माणसासाठी गाढवाला ओझं व्हायला शिकवायचं. या त्याच्या 3 स्टेप्स आहेत. असा प्राणी माणसाळवला जायचा, कारण पूर्वी हे सगळे प्राणी वाईल्ड अॅनिमल्स होते, जंगलात होते. पहा, वेन द थर्ड स्टेप इज अचीव्ह द अॅनिमल इज सपोज टू बी कम्प्लिटली डोमेस्टिकेटेड. जर त्या प्राण्याकडून आपल्याला दुधासारखे पदार्थ मिळायला लागले, तो प्राणी आपल्या शेतात काम करायला लागला की आपण त्याला समजून जायचं की तो प्राणी पूर्णपणे माणसाळलेला आहे, कम्प्लिटली डोमेस्टिकेटेड झालेला आहे. Domesticating animals and keeping them for our own use is called animal husbandry. पहा, animal husbandryचा या ठिकाणी पहा डेफिनेशन दिलेले आहे तुम्हाला. काय आहे डेफिनेशन. Domesticating animals and keeping them for our own use is called animal husbandry. म्हणजे प्राणी माणसाळवणे आणि आपल्या स्वतःच्या वापरासाठी ते ठेवून घेणे किंवा आपल्या स्वतःच्या वापरासाठी त्यांचा उपयोग करणे, त्यालाच पशुपालन असं म्हटलं जातं. पहा, इन द 6th लेसन वी हॅव सीन दॅट द डॉग वॉज डोमेस्टिकेटेड इन द मिडल स्टोन एज. 6व्या लेसन मध्ये आपण 6th लेसन मध्ये शिकलो आहोत
की जो मिडल स्टोन एज मधला माणूस होता त्याने डॉग म्हणजे कुत्रा माणसाळवला. द डॉग इज द फर्स्ट अॅनिमल टू हॅव बीन डोमेस्टिकेटेड. माणसाने पाळलेला पहिला प्राणी कोणता आहे, तर माणसाने माणसाळवलेला पहिला प्राणी आहे तो कुत्रा. म्हणजे कुत्र्याचा पहिल्यांदा वापर करू लागला. कशासाठी वापर केला असेल पहिल्यांदा त्याने कुत्र्यांचा? डॉग्स वेर यूज टू हेल्प विथ हंटिंग. शिकारीसाठी त्याने, कारण की माणूस पहिल्यांदा शिकारच करायचा त्याचं मुख्य अन्न मिळवण्यासाठी, म्हणून त्याने कुत्रा पहिल्यांदा माणसाळवला. द गोट अँड शीप वेर डोमेस्टिकेटेड नेक्स्ट. कुत्र्यानंतर शेळी आणि मेंढी हे प्राणी त्याने डोमेस्टिकेटेड केले माणसाने. आता पाहूया त्या काळातले ऍग्रिकल्चर. Archaeological evidence is available to show that agriculture first began about 11,000 years ago in Israel and Iraq. लक्षात ठेवा, पुरास्म युगातले पुरावे आहेत आपल्याकडे, इव्हायडन्स आहेत. इव्हायडन्स म्हणजे पुरावे आहेत आपल्याकडे. कशाचे अवेलेबल पुरावे आहेत? की जी शेती आहे ना, ती शेतीची सुरुवात कुठे झाली? इस्रायल आणि इराक या देशामध्ये झाली. केव्हा झाली? बिफोर 11,000 years, म्हणजे 11,000 वर्षापूर्वी झाली. आता ही सुरुवात कशी झाली शेतीची? वुमन आर क्रेडिटेड टू हॅव स्टार्टेड कल्टिवेशन. शेतीची सुरुवात करण्याचं श्रेय जे आहे ते स्त्रियांना जातं. स्त्रियांचा वाटा आहे शेतीची सुरुवात करण्यामागे. कसा? दे माइट हॅव युज्ड पॉइंटेड स्टिक टू सो सीड्स. स्त्रिया ज्या होत्या ना त्या काय करायच्या? पॉइंटेड स्टिक म्हणजे टोकदार काठी असायची अशी. पहा या ठिकाणी दिली तुम्हाला चित्रामध्ये. आणि ह्या पॉइंटेड स्टिकच्या साह्याने काय करायच्या? जमिनीमध्ये ते छोटंसं होल करायच्या आणि त्याच्या साह्याने ते काय करायच्या? बिया पेरायच्या. वुमेन इन सम ट्राइब्स स्टील सो सीड्स बाय दिस मेथड. अजून सुद्धा काही ज्या आदिवासी स्त्रिया आहेत ना त्या अशा पद्धतीने बिया पेरतात. इन ऑर्डर टू हेल्प डिग डीपर इन टू द सॉइल द स्टिक वॉज वेटेड युझिंग अ परफोरेटेड स्टोन. पहा, ती काठी जमिनीमध्ये खोलवर जावी म्हणून या ठिकाणी पहा, या ठिकाणी असा दगड बांधलेला असायचा, तिला वजन असायचं. हे असं याच्या साह्याने पूर्वी काय केलं जायचं? बिया पेरायच्या स्त्रिया. इन द प्रिव्हियस लेसन मागील लेसन मध्ये आपण शिकलेलो आहे. वी हॅव लर्न दॅट पीपल हॅड टू स्टे इन वन प्लेस बिकॉज ऑफ द नेचर ऑफ ऍग्रिकल्चरल वर्क. म्हणजे शेतीच्या कामामुळे लोकांना वर्षातील बहुतेक काळ एकाच ठिकाणी राहावं लागायचं. हे आपण मागील लेसन मध्ये शिकलेलो आहे. ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन इन्क्रीज्ड कन्सिडरेबली आफ्टर द प्लफ पुल्ड बाय एनिमल्स केम इन टू यूज. पहा, ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन म्हणजे शेतीमधलं उत्पादन इन्क्रीज म्हणजे केव्हा वाढलं? जेव्हा नांगर प्राण्यांद्वारे ओढला जाऊ लागला त्यानंतर, किंवा प्राण्यांनी ओढलेल्या नांगराने माणूस शेती नांगरू लागला त्यानंतर शेतीतलं उत्पादन वाढलं. ऍग्रिकल्चर बिकेम द मेन सोर्स ऑफ लाईव्हलीहूड. म्हणजे माणसाच्या जगण्याचा उदरनिर्वाहाचं मुख्य साधन कोणतं होतं? शेती हेच मुख्य साधन बनलं. नाव पीपल बिगॅन टू वर्शिप नेचर अँड व्हेरियस डेटीज फॉर गुड क्रॉप्स. मग नंतर माणूस काय करायला लागले? वेगवेगळ्या ज्या निसर्ग देवता आहेत पहा, बिगॅन टू वर्शिप नेचर, निसर्ग देवतेची आणि वेगवेगळ्या देवतांची काय करायला लागले? पूजा करायला लागले, चांगलं धान्य यावं म्हणून. म्हणजे पाऊस हा सुद्धा त्यांना देव वाटू लागला. सूर्य हा सुद्धा माणसाला देव वाटू लागला. Essential things like sharing of agricultural tasks and water resources and the security of the village settlement gain importance. पहा, त्यानंतर काय झालं? शेतीची कामे, शेअरिंग ऑफ ऍग्रिकल्चर टास्क, शेतीची कामं ती विभागली जाऊ लागली. वॉटर रिसोर्सेस, शेतीसाठी पाणी विभागलं जाऊ लागलं. अँड सिक्युरिटी ऑफ विलेज सेटलमेंट, गावाचं रक्षण, ही कामं माणसाला महत्वाची वाटू लागली. कारण की त्याचं उत्पन्न वाढलं होतं म्हणून त्याला शेतीमध्ये कामासाठी कामाची विभागणी करावी लागली, शेतीसाठी असलेल्या पाण्याची विभागणी करावी लागली. पीपल इन विलेज सेटलमेंट्स एस्टॅब्लिश सम रूल्स अँड कस्टम्स टू मॅनेज दिस थिंग्स. आणि जे लोक होते, कुठले गावामधले जे लोक होते वसाहतीमधले, त्यांनी काही नियम तयार केले, काही परंपरा तयार केल्या, काही पद्धती तयार केल्या आणि गावाची घडी बसवली
Thus, a social system based on agricultural came into existence. यामुळे सोशल सिस्टीम, एक समाज व्यवस्था, शेतीवर आधारित एक समाज व्यवस्था अस्तित्वात आली. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा पार्ट पाहिलेला आहे. याचा जो पुढचा पार्ट आहे तो मी पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे. तो त्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा. थँक्यू.